नमस्कार मंडळी, तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट बनेल अशी तेल पुरणपोळीची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। चला तर मग सुरू करूया। तर सुरुवातीला मी इथं 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेणार आहे। तर आता ही डाळ पॅकेटमधली असल्यामुळे ह्याला केमिकल वगैरे लावलेलं असू शकतं, त्यामुळे ही डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। डाळ स्वच्छ धुवून झाली की मग त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ती डाळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे। आता यावरती झाकून ह्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूया। अर्ध्या तासानंतर ती डाळ आपण कुकरमध्ये काढून घेऊया आणि नंतर मग त्यामध्ये आपण 2 वाटी डाळ घेतली होती, त्यासाठी आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहेत। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकून टोपण लावून आपण गॅसवरती ठेवणार आहेत। आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। 3 शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट डाळ शिजली जाते। आता इथं पीठ मळून घेऊया। 1 वाटी मी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पीठ अगोदर सगळं मिक्स करून घेऊ आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं। असताना आपण सुरुवातीला जास्त पातळ पीठ करायचं नाही, कारण आपण नंतर त्याला पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवणार आहे। मग ती जास्त पातळ होऊ शकते। सुरुवातीला थोडीशी घट्टच ठेवायची आणि मग यामध्ये आपण एका बाउलमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये ही कणकीचा गोळा बनवलेला ठेवायचा। आता हा अर्धा तासासाठी साईडला ठेवूया। आता तोपर्यंत आपली डाळ शिजली गेली होती, ते काढून मग त्यातलं पाणी काढून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ आपली डाळ शिजली गेली आहे। आता एका भांड्यावरती चाळणी ठेवून त्यावरती डाळ काढून घ्यायची, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग ती पाणी साईडला ठेवून नंतर ही डाळ आपण वाटून घ्यायची। आता डाळ जेवढी जास्त मऊ शिजलेली असेल तेवढ्या जास्त मऊ पोळ्या होतात। डाळ व्यवस्थित शिजली नाही गेली की मग त्या पोळ्या लाटताना फाटतात आणि नंतर त्या चवीला पण बरोबर लागत नाहीत। त्यामुळे डाळ शिजवताना एकदम मऊ डाळ शिजली पाहिजे याचं लक्ष द्यायचं आणि नंतर डाळ असं पळीनं सगळी डाळ वाटून घ्यायची। शक्यतो डाळ पळीनेच वाटा, कारण लवकर पण होते आणि गरम डाळ असल्यामुळं ते दुसऱ्या कशाने वाटायला गेलं की मग ते पोळतं आपल्या हाताला। तर सगळी डाळ वाटून झाली। आता आपण 2 वाटी डाळीसाठी 2 वाटीच गूळ घेणार आहेत। तर सुरुवातीला गूळ आपण खिसून घेऊया। गूळ शक्यतो खिसूनच टाकायचा, कारण लवकर विरघळतो तो पुरणामध्ये आणि त्यामुळं शिजायला वेळ लागत नाही। आता आपण मोजून घेऊया। 2 वाटी डाळ, ह्याच वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी गूळ पण मोजून घेते। चला तर मग आता गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकले। त्यामध्ये आपण जी वाटून घेतली होती डाळ ती त्यामध्ये टाकायची। आता सगळी डाळ टाकून झाली की मग त्यामध्ये आपण जो मोजून घेतला होता गूळ तो त्यामध्ये टाकायचा। तर हे प्रमाण एकदम बरोबर आहे। 2 वाटी डाळीसाठी 2 वाटीच गूळ घ्यायचा। जेव्हा साखर घेत असाल तर तेच प्रमाण घ्यायचं। आता याला शिजवून घ्यायचं। शिजवत असताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा, कारण हे खाली चिटकू शकतं हाय फ्लेमवरती। तरी आपण तूप टाकले त्यामुळं खाली चिटकत नाही सहसा। आता हा चमचा सरळ राहिला की मग समजायचं पुरण आपलं शिजलं गेलंय। मग शेवटी त्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेतली आहे। आता याला एका ताटामध्ये काढून घेते। पुरण थंड होते तोपर्यंत आपण जी कणिक पाण्यामध्ये ठेवली होती अर्ध्या तासामध्ये ती व्यवस्थित भिजली होती, त्याला एका ताटामध्ये काढून त्याला छान मळून घ्यायचं। जेवढी कणिक जास्त मळाल किंवा जास्त मऊ कराल तेवढ्या पोळ्या एकदम आपल्या लुसलुशीत अशा होतात। आता आपण एकदम मऊसर मळून घेतले। तर आता ह्याचा उंडा बनवून घेऊया। तिकडे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय। आता आपण ही तेलामध्ये पिठाचा बिलकुल वापर करायचा नाहीये, त्यामुळं फक्त थोडंसं तेल लावून हाताला कणकीचा असा गोळा बनवून त्याचा उंडा बनवून घ्यायचा। तर मी एवढं कणकीचं प्रमाण घेतले। आता त्यापेक्षा जास्त पुरणाचं प्रमाण घ्यायचं आणि ह्याचा असा हलक्या हातानं खालून कणिक प्रेस करायची आणि सावकाश उंडा बनवून घ्यायचा। मेन प्रोसेस खरं तर उंडा बनवायची असते, कारण उंडा व्यवस्थित बनला की मगच पोळी व्यवस्थित लाटली जाते। तर तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने मी हा उंडा बनवते।
फार गडबड करायची नाही उंडा बनवताना, एकदम सावकाश बनवायचा. तर त्याला वरती असं थोडंसं पीठ राहिलं होतं, ती उंड्यामध्येच असे ॲडजस्ट करून घ्यायची. आता आपला उंडा बनलाय, तर पोळपाटाला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि उंड्याच्या खाली पण थोडंसं जास्त तेल टाकायचं. 2-3 वेळा हातानेच असं पसरवून घ्यायचं थोडंसं. तर पोळी भाजण्यापासून उंडा बनवण्यापासून ते बनवेपर्यंत खूप पेशन्स ठेवून आपण ह्याला सावकाश बनवून घ्यायचंय. आता मी लाटण्याला पण तेल लावून घेतलं होतं. असं हळू सावकाश सावकाश ह्याला एकदम हलक्या हातानं लाटून घ्यायचंय. तर बघू शकता सगळ्या बाजूनी सावकाश असं लाटून घ्यायचं. तर ही पोळी बनवताना पेशन्स तर खूप लागतात आणि मेहनत पण खूपच आहे, पण चव पण एकदम जबरदस्त लागते. आता पोळी तव्यावर टाकत असताना एकदम सावकाश लाटण्यावरती एक बाजू ठेवायची. असं 2-3 वेळाच रोल करायचं, जास्त करायचं नाही. आणि सावकाश उचलून तव्यावरती सावकाश टाकायची. एकदम सावकाश टाकायची बघा. आता खालच्या बाजूने थोडीशी भाजली की ह्याला उलथून घ्यायचं आणि मग खालून व्यवस्थित भाजू द्यायची. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा. आता खालून पण थोडीशी भाजली गेली की मग ह्याला उलथून मग नंतर आपण ह्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तर बघू शकता एकदम टम्म अशी पोळी फुगली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पोळी नक्की बनवून पहा, तुमची पण पोळी एकदम परफेक्ट बनेल. चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.